ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा। संदीप कांबळे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आणि शिरोळ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शिरोळ तालुक्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार दानोळी, अब्दुल्लाट, दत्तवाड जिल्हा परिषद व पंचायत समिती, कोथळी, अब्दुल्लाट हे मतदारसंघ वगळून शिरोळ तालुक्यातील इतर जिल्हा परिषद यड्राव, नांदणी, उदगाव व आलास जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये व पंचायत समिती उदगाव, अर्जुनवाड, आलास, गणेशवाडी, दानोळी, नांदणी, चिपरी, टाकळी, दत्तवाड व शिरडोन येथे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिकृत पाठिंबा दिला आहे। सदर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार व निवडणूक प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण सहकार्य करतील असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। यावेळी अशोकराव कोळेकर, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, नगरसेवक संजय पाटील कोथळीकर व रंगराव पवार, स्वाभिमानीचे शैलेश चौगले, वासुदेव भोजने, प्रीतम पाटील, सतीश कोळेकर, अभिषेक कर्याप्पा उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। आघाडीला तालुक्यामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे। साथीच्या साथी जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते निवडून येण्याच्या मार्गावरती आहेत। त्याचप्रमाणे 14 जे तालुका पंचायतचे उमेदवार आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा उमरड्यापर्यंत आलेले आहेत। त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला महाविकास आघाडीला त्यांचे जिथं उमेदवार आहेत ते सोडून वेगळ्या ठिकाणी जिथं त्यांचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि ह्या पाठिंबाचा देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं निवडून येण्यासाठी फायदा होणार आहे। म्हणून वंचित आघाडीचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला ज्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा एवढी त्यांना कळकळीची विनंती करतो। नमस्कार।